आजच्या स्वरामध्ये काल झालेला नवी मुंबईच्या पोलीस भरतीमधला प्रश्न आहे हा. तर प्रश्न काय आहे वरती डिटेलमध्ये दिलेला आहे. तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर एका गोदामामध्ये काही बाटल्या आहेत, तर एका खोक्यामध्ये जर 24 भरल्या तर बाटल्या किती उरतात तर 16 उरतात, किंवा 30 जर भरल्या तर 22 उरतात आणि 36 जर भरल्या तर 28 उरतात, असा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रत्येकाचा गोंधळून जातो. पण ह्याला शॉर्टमध्ये काय करायचं, ह्यांची वजाबाकी करायची. तर यांचा फरक आला किती 8चा. ह्या दोन्हीचा जर वजाबाकी केली ह्यांचा पण आला 8चा, आणि ह्या दोघीचं जरी वजाबाकी केली तर ह्यांचा फरक आला 8चा. ही बाकी या आणि हे बाटल्या भरल्या, एका खोक्यामध्ये भरण्याला बाटल्या आहेत. ह्या बाटल्या एवढ्या जर 36 जर भरल्या तर उरत्यात किती 28, जर 30 भरल्या तर उरतात 22 आणि 24 भरल्या तर उरतात किती 16. तर यांचा फरक प्रत्येकाचा हा 8च येतोय. जर प्रत्येकाचा 8 जर येत असेल तर काय करायचं, ह्यांचा पहिला लसावे काढून घ्यायचा. 24 सापळ्यामध्ये टाकायचं, लसावे काढून घ्यायचा 36. आता याला कुठल्या संख्येने भाग जाईल तर 12 दुनी 24, 15 दुनी 30 आणि 18 दुनी 36. आता या तिन्ही संख्येला 3 ने भाग जाईल. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18. तर ह्या दोन संख्येला 2 ने 2 दुनी 4, 5 ला 5, 2 त्रिक 6. आता लसावी तर या दोन्हीचा गुणाकार हे बाहेरच्या जेवढ्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. तर 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 पंचे 120 आणि 12 त्रिक 36. तर एकूण किती बॉटल उरल्या म्हणजे एकूण किती असतील 360. हा पण पर्याय उत्तरामध्ये आहे, व त्याच्यासाठी 360 येत नाहीत. कारण का इथं बाकी उरती इथं 8, हे 16, इथं 22 आणि इथं 28, आणि प्रत्येकाचा फरक किती हे फरक मायनस करायचा. फरक मायनस झाला तर उत्तर आलं 360 वजा 8. तर 8 राहिलं तर 352 हे त्याचं उत्तर असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.